नाना नमस्कार. नमस्कार. नाना आजचा आनंद कसा आहे? कारण बघा आज थारचा मैदान, आमदार केसरी मैदान होता. थार होते, सेकंडला आल्टो होते आणि आपण 2 नंबरचा मानकरी ठरलो आणि आपला चिक्या आणि हरण्या या आल्टोचा मानकरी झाला. काय म्हणाल? आजचा आनंद भरपूर आहे, कारण परवा एक मैदान झाले ते बैल आता चिक्या मी एक 5-6 महिने झाले घेऊन झाले. त्याला बी आता दुखण्यातनं ते चांगला झाला आहे. ते सारखा म्हणजे कंटिन्यू बोलायला आहे. हरणे आता एक आणून आमच्याकडे दुसराच अड्डा आहे. त्याचा बी आज बी तो मोठ्या अड्ड्यात राहिला. हे सगळ्यात मोठा आनंद आहे. प्रेक्षकांना तुमच्यावरती खूप विश्वास असतो. जेव्हा विठ्ठल नाना असतात तेव्हा काहीतरी कमाल होत राहते आणि ते आज कमाल आपल्याला दिसली. आपल्याला नंदीचा आशीर्वाद भरपूर आहे आणि जे आपण नंदी चॉईस करून आणतो ते नंदी आपल्याला साथ देतील. नाना 1 वर्षापासून बघतो तुमचा संघर्ष खूप आहे. मोठे खरेदी करायचे, मोठे नंदी तुमच्या दावणीला आले पाहिजेत आणि का आपलं नाव अजरमर राहावं या बैलगाडा क्षेत्रामध्ये. यासाठी तुम्ही खूप धडपड करत असता आणि तुमच्या हाताला नक्की यश आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांचं प्रेम तुमच्यावरती आहे. आणि आज जो तुमच्या दोन्ही नंदींनी करून दाखवला आणि आल्टो आली, कसं वाटते नाना? आल्टो आली, आनंद भरपूर झाला आहे, कारण आज सगळ्या प्रेक्षकाची इच्छा होती. आता आपण आल्टो गेला की मग आता लगे म्हणलं तरी शिवरमला जाऊन आणू शकतो, पण बैलाच्या गुलालाची पात्र आल्टो त्यात वेगळाच आनंद असतो. 100%. नाना असे कमी बैलगाडा चालक आहेत की ज्यांच्या जीपेला एवढी अमाऊंटची नोंद होते. तुम्ही तर रेकॉर्ड तोडलेले आहे. मला तरी वाटत नाही कोणाच्या अकाउंटला एवढे पैसे आलेले, लाखोने तुमच्या अकाउंटला पैसे असतात. हा प्रेम म्हणजे पैशामध्ये तुम्हाला बघत नाही, तुम्ही जी गाडी हकलता त्याच्या हाताला जादू आहे म्हणून तुम्हाला ते प्रेम देतं. काय म्हणाल? हो, ती प्रेक्षकाची भरपूर आहे. अशीच राहावीकडे पूर्ण, बाकी काय नाही आपली इच्छा. आणि जेव्हा तुमच्या पडक्या काल येतो तेव्हा तुमचीच ही फॅन्स तुमच्या पाठीमागे उभे राहतात आणि म्हणतात की नाना तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही खरेदी करा, आमचा तुम्हाला सपोर्ट असतो. तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? आनंद भरपूर वाटतो त्यावेळेस. असा सपोर्ट दिला की आनंद वाटतो. आणि आज बघितला बाजूला सर्जाच होता, काय म्हणालात? नाही, ती काय आपली काय घरचीच बैल आहे, त्याचा काय विषय नाही. नक्कीच नानाच्या समोर हरण्याचे मालक मुलगा आहे. दादा काय म्हणाल? आज एक गाडी पळून होत नाही आणि विठ्ठल नाना त्या गाडीवरती होता. नाही, आमचं ॲक्च्युली अन्नशेठचे आमचे बैल भरपूर आहेत, बरेच मैदानात पळतात, पण आता हरण्या विठ्ठल नानाने घेऊन दिलाय आम्हाला आणि विठ्ठल नानाच्याच नावं पळवतोय आम्ही. आणि त्या हरण्याला एवढं मोठं यश दिलंय विठ्ठल नानाने आम्हाला, आणि एका शब्दावरती आम्ही व्यवहार केला विठ्ठल नानाचा. विठ्ठल नानालाच घेऊन गेलेलो आणायला बैलाला. आणि पहिली गोष्ट म्हणजे आमचं आतापर्यंत माझ्या बंधूचे बैल भरपूर आहेत, ते पळतात, पण मोठ्या मैदानात कधीच यश भेटत नव्हतं. एक विठ्ठल नानाची पाठीव थाप भेटली, त्यामुळे आता आमचं भावाचं नाव माझ्या एकदम मोठं झालंय आणि मोठ्या मैदानात पहिल्यांदाच मोठं 2 नंबरचं बक्षीस भेटलं. हरण्याची मोठी खरेदी आहे. खरेदी काय सांगू शकाल का? आणि खरेदी खरी आहे का? कारण भरपूर कमेंट्स खरेदी करतात एवढ्याला आणि किंमत सांगतात एवढं. खरेदी पूर्णपणे खरी आहे आणि एकदम कॅमेऱ्याच्या पुढे झालेली आहे. ॲग्रीमेंट आहे त्याचं सगळं. आणि विठ्ठल नाना स्वतः उपस्थित होते तिथं, पैसे देताना पण बैल आणताना पण. त्यामुळं खरेदीचं काही पण बोलू शकतं, अमाऊंट आहे शेवटी, पण बैलाची प्रॉपर खरेदी आपली तेवढीची. नानाच्या पारख बद्दल काय म्हणाल? नानाची पारख एकदम परफेक्ट आहे आणि नानांचा एवढा मोठा दिवसाचा अनुभव हा एक मोठा अनुभव लय मोठा गोष्ट आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे नानाचं नियोजन आणि नानांच्या पाठीमागे जे मुलं असतात नियोजनाला, ते 1 नंबर असतात. आणि नाना कधीच मुलांना कधी अपशब्द वापरत नाहीत किंवा काय नाही, ते त्यामुळं मुलं त्यांच्या मागं धावत पळत येत राहतात. आणि पहिली गोष्ट म्हणजे नानाचं प्रेम नंदीवरती भरपूर आहे आणि नंदी कोणताही असू द्या, नानाची थाप पडली ना नंदी पळतोच. नाना काय म्हणतात, हे असे बैलगाडा मला तुमच्याशी जोडले जातात ज्यांना तुमच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवून तुम्ही जिथे बोट ठेवाल ते नंदी खरेदी करण्यासाठी रेडी असतात? नाही, कसं आहे, सगळ्याला म्हणजे नाना फसवणार नाही, सगळ्याला गॅरंटी आहे. शेवटी ते कसं आपले नशीब त्यात चाललं पाहिजे, पण नशीब आपल्या नशिबाने साथ दिली आणि त्यांना आज पहिल्यांदा मोठ्या मैदानाचा गुलाल भेटला, ते आनंद सगळ्यात भरपूर झाला त्यांना. नक्कीच. आता आपण ज्यांचं जास्त वेळ घेणार नाही, आता सचिन शेठ घरतकडे येऊया आपण. काय बोलाल आज चिक्याबद्दल आणि हरण्याबद्दल? नाही, चिक्या आणि हरण्यामध्ये शेवटी नंदी आहेत. तिथे जर गेले तर छान पळाले दोन्ही पण. गाडी बघितली का पळताना? हो. आणि जेव्हा आपले विठ्ठलांना ड्रायव्हर असतो तेव्हा आत्मविश्वास कसा असतो तुमचा? काय म्हणजे गॅरंटी असते 100% गाडी लागणार पण लागणार. हरण्याबद्दल काय बोलाल तुम्ही? आता हरण्या बैला शेवटी बैला जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. आणि नानाने जी पारख केली होती त्या आज कुठेतरी पारख यशस्वी ठरली. हो. आणि अल्टोचा आनंद कसा भेटल्यानंतर?
आनंद आता खूप आहे. जसं काय म्हणजे असं व्यक्त करू शकत नाही एवढा आनंद आहे. दादा आपलं नाव सांगा ना. माझं नाव आशुतोष अजय जाधव. हरण्या बैलाचे नाही चिक्या बैलाचे मालक. चिक्या बैलाबद्दल काय बोलाल? चिक्या काय ते तर आमचा हुकमी एकाच आहे तो. त्यासाठी जेवढं बोलेल तेवढं म्हणजे कमीच आहे. दादा एक गाडी पळत नाही, जेव्हा 2 गाडी पळते तेव्हाच विजयाचा गुलाल भेटतो आणि दोन्ही नानांच्या हाताखालीचे आहेत. आणि काय म्हणाल की विश्वास होता की इथे आल्यानंतर आपण कुठल्या तरी गाडीचा मानकरी हो फायनलला लावून? हो म्हणजे विश्वास होता म्हणून तर एवढं लांब आलो. म्हणजे आता नियोजन आम्ही करतो ते हिशोबाने करतो की म्हणजे गुलालात राहावं. आता आपण सचिन शेठ घरकडे जाऊया. दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणाल आजच्या मैदानाबद्दल काय म्हणाल आणि विठ्ठल नानाबद्दल काय म्हणाल? विठ्ठल नानाच्या हाताच्या जादू जी आहे, त्यांच्या हाताखाली जी गाडी जाते काय ना काय कमाल करून दाखवते. नाही विठ्ठलबद्दल मी फक्त 2 शब्दात बोलतो की नानांचा विश्वास या बैलगाडी क्षेत्रातला जो कोणी बैलगाडी मालक आहे तर नानांच्या शब्दाच्या विश्वासाचा कधी बैल खरेदी केला असतो. तर ह्या माणसामध्ये 1 रुपयाची लबाडी नाही. लक्षात घ्या, माझ्या नानांपाशी जवळपास 30 वर्षाचा संबंध आहेत आणि मी माझे संबंध आहे म्हणून मी बोलत नाही. जवळपास कितीतरी नानांच्या खाली मालकांनी बैल घेऊन घेतलेले आहे, ते लक्षात घ्या. त्याच्यामुळे नानांबद्दल जे बोलाल ते कमी आहे. आजपर्यंत नानाबद्दल कुठलीही वाईट कमेंट्स आली नाही, कारण का नानांनी तो केलेला नानाचा इतिहास आजही आणि उद्याही लोक बोलले जातील. तुम्ही किती जवळून पाहिले नानाला, कारण का बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्ही एक जुने व्यक्तिमत्व आहात. नाही नानांचं माझं जवळपास 30-35 वर्षाचा संबंध आहेत. नानांना मी खूप म्हणजे खूप वर्षापासून बघतो. ह्या माणसाची पारख आणि ह्या माणसाबद्दल जे काही म्हणजे बैलगाडी क्षेत्राचं ज्ञान आहे ते घेण्यासारखं आहे, वाखाणण्यागत घेण्यासारखं आहे. त्या बैलाला जे काय हवं आहे त्या माणसाच्या नजरेतनं चुकलं जात नाही. एक वेळ बैल बघितला तर बैलाचं म्हणजे पूर्ण तो वर्णनमध्ये सांगेल का बैल आदातला किती पळेल, दुसऱ्याला किती पळेल, चौशाला किती पळेल आणि 6 जाती झाल्यानंतर किती पळेल. दादा आपण बघतो तुम्ही नेहमी ना करार खूप मोठे करता आणि तुमच्या दावणीला भरपूर सारे नंदी येतात, नक्की काय विषय असतो? मित्र करारापेक्षा आहे ना, तुम्ही माणूस म्हणून कसं जगता या बैलगाडी क्षेत्रामध्ये यावरती तुमचं बैलांचं भवितव्य ठरवलं असतात. बैल तुम्ही पैसे कितीही द्याल पण लक्षात घ्या पण तुमची माणुसकी पण हवी असते. या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे ना खूप अशी कमी लोक आहेत की नावाने पण बैल येतात. आता जे काही तुम्ही विषय कराराचा बोलला, आता कराराचा विषय मी जास्त बोलणार नाही. नानाला माहिती आहे का माझा स्वभाव कसा आहे, त्याच्यामुळं बैल येत असतात. आणि ह्या मैदानासाठी नानांनी टोटली नियोजन केलं होतं चिक्याचं आणि हरण्याचं. दादा आपण बोलतो की तुम्ही भरपूर सारे म्हणजे आता बघतो की भरपूर सारे करार केले आणि विक्रमी करार करता, याच्या मागचं नक्की रहस्य का असतो? नाही मला कसं होतं, एखादा माझा खेळ हा एक वरचा खेळ आहे. मला आहे ना आत्तापर्यंत आम्ही बिंजोरला जातो ना तर आम्ही कधी जुलवून जात नाही गाड्या. जो कोण असेल बाबा या रकमेवर त्या रकमेवर आम्ही गाडी फिरवून म्हणजे खेळून जातो. त्याच्यामुळं त्या पद्धतीने बैल आम्ही बघतो. आणि बैलाची पारखा विषय झाला तर बाबा नानांचा माझा फोन असतो त्या भाषेत कुठला बैल कुठे लागेल, ह्या बैलाला हात टाका म्हणून. दादा आता आपण बिंजोरचा खेळ चालू आहे, येणाऱ्या मैदानामध्ये आपली बिंजोरला नंदी पळता दिसते की? दिसते, नक्की दिसते. काय म्हणाल आधीचा बैलगाडा क्षेत्र आणि आताचा बैलगाडा क्षेत्र, कारण तुम्ही आताच म्हटलं 35 वर्ष मी काढली याच्यामध्ये, तर एक छोटासा अनुभव सांगा, म्हणजे काय फरक पडला आहे ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप आता खूप चेंज झाला आहे. आत्ता गॅमलर्स आला आहे. जवळपास 21व्या शतकामध्ये तुम्ही बघितलं असेल फेसबुक, यूट्यूब किंवा इतर सोशल मीडिया खूप ॲक्टिव्ह आहे आणि ह्या बैलगाडी क्षेत्राला काही वेगळंच उंचीवर नेऊन ठेवला आहे. पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही बघा हे काही नव्हतं. बैल ह्याच्यापेक्षा तगडी होऊन गेलेत. मी आवर्जून नावं घेईल पाठीमागच्या जुन्याची बैलांची. साखरालचा राजा असेल, आमच्याकडचा हरण्या घोडा म्हणून, त्याला लोक घोडा म्हणून समजत होते. त्याच्यानंतर पाठीमागे लक्षा बघा, बारका लक्षा बघा आमचा. त्यावेळी कुठेतरी व्हिडिओ किंवा हे सोशल मीडिया नव्हती आणि पाठीमागची बैलांची तुम्ही शरीरयष्टी बघली ना तर आत्ताच्या बैलायष्टीमध्ये खूप फरक आहे. आणि मागच्या काळामध्ये मला वाटते आदातनं दुसऱ्यामध्ये कधी पळवले नसतील. नाना बरोबर ना, कधीच नसतील पळवले. आदातला शिकवून दुसऱ्याला तुमचं फेरं काढत असं आणि 4 झाल्यानंतर बैल पळत होती लोक. आदत ओपनला म्हणजे त्यावेळेस डायरेक्ट आदत ओपन असले का डायरेक्ट मैदानातच आणि त्यावेळेस ते आदत कोंड मोठ्या बैलातनी गट काढला की त्या कोणाचं त्यावेळेस कमी चांगली होती.
तेव्हा तसाच वातावरण होतं का? आता बघतो ना मी की नवीन म्हणजे यंग पोरं जोडली गेल्यात आणि खूप गर्दी, म्हणजे असं मला वाटतं क्रिकेटपेक्षा जास्त श्रेय आता बैलगाडा क्षेत्राला येतो. पण तेव्हा एवढीच माणसं याच लाटेने होती का आता थोडा फरक झालाय की जास्त बैलगाडा क्षेत्रामध्ये लोक उतरली? ना आता काय झाला, ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे ना, लोक दोन प्रकारचे आहेत. याच्यामध्ये जी जुनी लोक होती निस्वार्थपणे बैलावरती प्रेम करते, गुलालासाठी खेळत होती. आत्ता पैसा कमवण्याचं साधन झालं आहे. बरेच लोक असं आहेत, कधी जो वायदी प्रकार चालू आहे, आम्ही माझ्या 20-25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधी आम्ही रुपयाची वायदी घेतली नाही. विचारू शकता तुम्ही, नाना आता समोर आहेत. आम्ही ज्या बैलांना घडवलं त्याला आम्ही स्वतः पदरचं वायदी दिल्या. नाना बरोबर ना? आम्ही लाख रुपयांनी वायदी दिल्यात. आता जो मी जर एक इतिहास काढला, आता त्यावेळी चालायचं, मी आता एक स्पष्टच बोलतो, त्यावेळी चालायचं का बाबा चाकोरी क्रमांक मला 4 हवे, 8 बनणार आहे, तर मधली चाकोरी घ्यायला पण पैसे मोजलेत आम्ही. नाना मोजलेत ना आपण, मोठ्या मैदानामध्ये आम्ही मोजलेत पैसे, बाबा चाकोरी 4 मध्येच बनणार. इतका खराब क्षेत्र झालं आहे ना, का तुम्हाला आहे ना फक्त पैसा बस, माणुसकी राहिली नाही क्षेत्रामध्ये. मोजकीच लोक आहेत आता ज्या बोटा आहेत की का ते फक्त माणुसकीसाठी खेळतात, गुलालासाठी खेळतात. बाकी पैसा कमवण्याचं साधन झालं आहे आणि धंदा झाला आहे. काही लोक तर ह्याच्यावरती उदरनिर्वाह करतात, स्वतःचं घर चालवून घेतात. लक्षात घ्या. मग याच्यामुळेच कुठेतरी ज्याचा गरीबाचा बैल पळतोय तो उजेडात नाहीत असं काही होऊ शकतो का? नाही, नक्कीच नाही आहेत ना. त्याला बिचारायला गोरगरीबाला तो कुठून वायदी देणार हो? आत्ता साधारण